जय श्रीराम मित्रांनो. दीपावली आणि देवदीपावली मी आशा करतो की सगळ्यांनी साजरी केली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का देवदीपावली का साजरी केली जाते? त्याच्या मागची कथा आणि कुठे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते? तर चला जाणून घेऊया त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये. तारकासूर नावाचा राक्षस होता. त्याचे 3 मुलगे होते. तारकाक्ष, कमलाक्ष व प्रद्युम्नाली. या तिघांनी ब्रह्मदेवाची अघोर अशी तपश्चर्या केली व त्यांना प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडे अमरत्वाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवाने अमरत्वाचं वरदान दिलं नाही, पण त्यांना सांगितलं की तुम्ही 3 पुऱ्यांची निर्मिती करा. त्या आकाशात भ्रमण करतील व जेव्हा त्या तिन्ही पुऱ्या एका रेषेत येतील आणि एकाच बाणाने त्याचं छेदन होईल, तेव्हा तुमचा अंत होईल. असं ऐकल्यानंतर त्या तिन्ही असुरांनी विश्वकर्मा देवांना बोलवलं व 3 अशा पुऱ्यांचा म्हणजे शहरांची निर्मिती केली व त्या 3 पुऱ्या भ्रमण करू लागल्या आकाशामध्ये. अमरत्वाचं वरदान मिळाल्यासारखं ते उन्माद करू लागले. देव, मनुष्य सर्वांना त्रास देऊ लागले. सगळीकडे त्राहिमाम त्राहिमाम चालू झालं. त्यावेळी सर्वांनी जाऊन भगवान महादेवांना विनंती केली की तुम्ही या तिघांचा अंत करावा. तेव्हा भगवान शंकरांनी अभेद्य असं रथ तयार केलं, ज्याच्यात पृथ्वी स्वतः रथ झाली. भगवान ब्रह्मदेव हे स्वतः सारथी झाले. विष्णू स्वतः बाण बनले व महादेवांनी पाशुपतास्त्र अस्त्रांनी या तिन्ही पुऱ्यांचा नाश केला व त्यांचा अंत झाला. हा आनंदाचा सोहळा सर्व देवांनी स्वर्गात व तसेच काशीमध्ये घाटांवरती येऊन सर्वत्र दिवे उजळून साजरा केला. म्हणून आजही आपण देवदीपावली हे मोठ्या प्रमाणात साजरी करतो. तसेच ही देवदीपावली काशीमध्ये मोठ्या प्रमाणात घाटांवरती साजरी केली जाते. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. मागच्या 2 व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय श्रीराम. हर हर महादेव.